विद्यार्थी मित्रांनो, ध्यास करिअर अकॅडमी ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्समध्ये मी प्राध्यापक आशिष भालेराव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, हा इतिहास आपला ऑनलाईन स्टडी टार्गेटमध्ये इतिहास 8वीचं इतिहासाचं पुस्तक घेतलेलं होतं, आधुनिक भारताचा इतिहास। त्याच्यावरती हे प्रश्नपत्रिका विश्लेषण चालू आहे। ह्याचा हा भाग 2 आहे। ह्या भाग 2 मध्ये आपण पुढील राहिलेले प्रश्न हे कव्हर करण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत मित्रांनो, तुम्ही बघितलं तर ह्या गोष्टीमध्ये म्हणजे की हे सर्व प्रश्न कव्हर करायला आपल्याला खूप वेळ लागतो। जसं आपण जॉग्राफीचं एकंदरीत 55 ते 58 मिनिटांचा काहीतरी व्हिडिओ होता, तो बघण्यासाठी तुम्हा लोकांना आणि मला सांगण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ भेटत नाही, म्हणून हा भागांमध्ये ठेवलेला आहे। तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती ऐकत आहात तर महत्त्वाची माहिती भेटेल प्रत्येक प्रश्नासाठी विश्लेषण स्वरूपात। आता नेमकं लक्षात घ्या की ह्याचे विश्लेषण जे भेटणार आहे ते पुस्तकात कदाचित तुम्हाला ते भेटलं नसेल, जे ॲडिशनल माहिती असेल। त्यामुळे कानामध्ये इयरफोन घालून हा व्हिडिओ बघत असताल तर वही घेऊन जवळ बसा आणि इतर गोष्टीसुद्धा बघून घ्या। हे जे एक्सप्लेनेशन व्हिडिओ आहे हा यूट्यूबवरती थोडासा ब्लर तुम्हाला दिसत असेल, वाचायला तुम्हाला जमत नसेल, परंतु मी जे बोलतो आहे त्या गोष्टीकडे तुम्ही लक्षपूर्वक लक्ष देऊन ऐका। एक्सप्लेनेशन व्हिडिओला मी सुरुवात करतो। साधारण आपले 30 पर्यंत एक्सप्लेनेशन व्हिडिओ आपले झालेले होते। आता 31 पासून आपल्याला एक्सप्लेनेशन व्हिडिओ हे सुरू करत आहे भाग 2 मध्ये आपण। तर साधारण 31 पासून आपण सुरू करत आहे, तर मी 31व्या प्रश्नापासून सुरू करतो। ज्यांनी भाग 1 नसेल बघितला त्यांनी सर्वात आधी भाग 1 बघून घ्या। 1 ते 30 प्रश्नांचं विश्लेषण आहे आणि हा भाग 2 30 पासून ते पुढे प्रश्नांचं विश्लेषण असेल। ते 31व्या प्रश्नाचं पुढे विश्लेषण करतोय मी। बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केव्हा झाली? आता बहिष्कृत हितकर्णी सभा ह्याची स्थापना, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती लक्षात आणून घ्या की जातीय संस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्याय आणि त्यांच्या विषमतेचा शेवट होणार नाही असं बाबासाहेबांना समजलं होतं। त्यामुळे त्यांनी 1924 साली बहिष्कृत हितकर्णी सभा ही संघटना स्थापन केली आणि ह्या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं तंत्र दलित समाजाला दिलेलं होतं। त्यामुळे बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 साली केली होती। 32व्या प्रश्नाकडे येतो। डिप्रेस क्लासेस मिशन दलितांच्या प्रगतीसाठी या संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर आता हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला विचारला गेलेला होता। तुम्हाला PSIच्या एक्झाममध्ये 2012-13 साली पण हा प्रश्न बघायला भेटेल। तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे। खूप जण जेव्हा वाचत नाहीत तर खूप जण कन्फ्यूज होतात आणि बाबासाहेब आंबेडकर खूप वेळाला आन्सर देऊन आलेले आहेत विद्यार्थी या प्रश्नाचं, परंतु ह्याचं योग्य उत्तर हे विठ्ठल रामजी शिंदे आहे। लक्षपूर्वक घ्या। डिप्रेस क्लासेस मिशन दलितांच्या प्रगतीसाठी या संस्थेची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली। 33व्या प्रश्नाकडे येतो। पुढीलपैकी कोणत्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला? तर 1932चा भारत सरकारच्या कायद्याने प्रांतिक विधिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला होता। आता ह्यातले जे ऑप्शन आहेत ना मित्रांनो, तो ऑप्शनचा कधी कधी अभ्यास केला ना तर तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण पडेल। तर ऑप्शननुसार जर आपण अभ्यास केला तर 1909चा मॉर्लो मिंटो जो कायदा होता त्याने मुस्लिम समाजाला एकंदरीत आरक्षण दिलेलं होतं। तर 1909च्या कायद्याने कोणाला आरक्षण भेटलं? तर मुस्लिम समाजाला भेटलं आहे। आणि जर तुम्ही 1919चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा जर तुम्ही बघितला तर ह्या कायद्याने शीख समाजाला एकंदरीत आरक्षण भेटलेलं होतं। आणि 1935चा भारत सरकारच्या कायद्याने लय महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे भारतीय ख्रिश्चन, युरोपियन, ॲग्लो इंडियन तसेच प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश करण्यात आला। तर 1935च्या कायद्याने काय, मी परत एकदा पुन्हा रिपीट करतो, भारतीय ख्रिश्चन, युरोपियन, ॲग्लो इंडियन ह्यांना आरक्षण भेटलं। 1909चा कायदा मुस्लिम समाज, 1919चा कायदा शीख समाज, 1935 भारतीय ख्रिश्चन, युरोपियन, ॲग्लो इंडियन तसेच मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश यांना आरक्षण प्राप्त झाले।
34व्या प्रश्नाकडे येतो मित्रांनो. जे आपलं एक्झाम झालेलं होतं त्याच्यामध्ये एंड मुमेंटला हे आपलं टेक्निकल प्रॉब्लेम झालेला होता. तो म्हणजे काय की आपल्या जोड्या लावा हा व्यवस्थित साच्यामध्ये बसल्या नव्हत्या. तर ह्याच्यामध्ये आपला अ गट असणार आहे. अ गटामध्ये काय तर अ शारदा सदन, ब काय सेवा सदन, क भारतीय महिला परिषद, ड ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स. आणि ब गटामध्ये काय असणार आहे तर 1 नंबरला रमाबाई रानाडे, 2 नंबरला 1904, 3 नंबरला 1927 आणि 4 नंबरला पंडित रमाबाई. आता पोलीस भरती विद्यार्थ्यांना हा प्रश्न तुम्हाला जमला नव्हता सोडवायला. तर मित्रांनो हे लक्षात घ्या की तुम्हाला योग्य उत्तर माहिती असेल तर तुम्ही जोडी कशी लावू शकता हे लक्षात घ्या. तर शारदा सदन ह्याची स्थापना कोणी केली तर शारदा सदन ह्याची स्थापना पंडित रमाबाईंनी केलेली. मग अचं काय होणार तर 4 होणार. शारदा सदनची स्थापना पंडित रमाबाई, अचं काय 4. बचं काय तर सेवा सदन ह्याची स्थापना कोणी केली तर रमाबाई रानाडे यांनी केली. मग बचं काय होणार तर बचं 1 होणार. क भारतात महिला परिषद, तर भारत महिला परिषद ह्याची स्थापना कधी झालेली तर ह्याची स्थापना 1904 साली झालेली. मग कचं काय होणार तर 2 होणार. ड ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स ह्याची स्थापना कधी झालेली होती तर 1927ला झालेली, म्हणून डचं काय होणार 3 होणार. शारदा सदन परत एकदा रिपीट करतो. शारदा सदन अचं येतं ते काय तर 4. पंडित रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना केली. त्याच्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे बचं काय सेवा सदन. सेवा सदनची स्थापना कोणी केली, सेवा सदनची स्थापना रमाबाई रानाडे यांनी केली, म्हणून त्याचं बचं काय 1 येणार. तर कचं भारत महिला परिषद ह्याची स्थापना कधी झाली ते 1904 साली झाली, म्हणून कचं काय होणार 2 होणार. ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स हे 1927 साली त्याची स्थापना झाली, म्हणून डचं काय येणार 3 येणार. हे अशा प्रकारे आपल्याला जोड्या लावायच्या असतात. 35व्या प्रश्नाकडे मी येतो. मीरठ खटला. 35व्या प्रश्नाकडे येतो. मीरठ खटला हा पुढीलपैकी कोणत्या चळवळी विरुद्ध करण्यात आला होता. ब्रिटिश सरकारने कोणत्या चळवळी विरुद्ध करण्यात आला तर कामगार व साम्यवादी चळवळ ह्याच्या विरुद्ध करण्यात आला. आता जर आपण ह्याचा इतिहास जर बघितला या मीरठ खटल्याचा तर 1925 साली साम्यवादी पक्षाची स्थापना झालेली होती. परत एकदा रिपीट करतो. 1925 साली अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, लिहून घ्या हे पॉईंट सर्व. 1925 साली साम्यवादी पक्षाची स्थापना झालेली. कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले. सरकारला ह्या साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागलेला होता. त्यामुळे सरकारने ही साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले. त्याच्यामध्ये साम्यवादी चळवळीमध्ये कोण होते तर मुझफ्फर अहमद, श्रीपत डांगे, निळकंठ जोगळेकर ह्यांनी साम्यवादी चळवळीचं नेतृत्व केलेलं. आणि ह्या साम्यवादी चळवळीला सरकारने कुठेतरी त्याला चिरडण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याला हा जो खटला चाललेला होता हा कुठे चाललेला होता तर मीरठ या ठिकाणी चाललेला होता, म्हणूनच त्याला मीरठ खटला असं म्हणतात. तर मीरठ खटला हा कशा विरोधात होता तर कामगार व साम्यवादी चळवळ ह्याच्या विरोधात होता. 36व्या प्रश्नाकडे येतो. अखिल भारतीय किसान सभा या संदर्भात पुढीलपैकी अचूक असे विधान कोणते ठरेल. आता इथे आपल्याला पोलीस भरतीच्या हा प्रश्न पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना जड गेला असेल. जे PSI STI करतात आहे त्यांनासुद्धा हे प्रश्न असे जड जातात. तर हे समजून घ्या की आपल्याला वरचा जो प्रश्न दिलेला आहे की अखिल भारतीय किसान सभा या संदर्भात पुढीलपैकी अचूक असे विधान कोणते ठरेल तर ते लक्षात घ्या की कोणते ठरेल म्हणजे जर तुम्ही वाचलं तर 1936 साली बाबा रामचंद्र यांनी याची स्थापना केली. तर हे अत्यंत चुकीचं विधान आहे. 1936 साली अखिल भारतीय किसान सभा. आता अखिल भारतीय किसान सभा म्हटलं तर त्याची स्थापना प्राध्यापक NG रंगा यांनी केलेली होती. कोणी तर प्राध्यापक NG रंगा यांनी केलेली होती, म्हणून अविधान काय होणार चुकीचं होणार. तर बाबा रामचंद्र यांचं का इथे नाव टाकलेलं असेल ऑप्शनमध्ये तर हे लक्षात आणून घ्या. बाबा रामचंद्र यांनी 1918 साली उत्तर प्रदेशामध्ये काय स्थापन केलेलं तर किसान सभा स्थापन केलेली. 2 सभा वेगवेगळ्या आहेत. अखिल भारतीय किसान सभा ह्याची स्थापना कोणी केली 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांनी केली. आणि बाबा रामचंद्र यांनी 1918 साली उत्तर प्रदेशात किसान सभेची स्थापना केलेली, म्हणून अविधान हे काय होणार चुकीचं होणार. ब स्वामी सहजानंद सरस्वती या सभेचे अध्यक्ष होते. अत्यंत योग्य विधान आहे. आणि हा PSIला देखील प्रश्न विचारला होता की अखिल भारतीय किसान सभेचे
पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर त्याचं उत्तर काय असणार, स्वामी सहजानंद सरस्वती. म्हणून हे लक्षात आणून घ्या, हे सभेचे अध्यक्ष होते. 1936च्या फैजापूर राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात या सभेने शेतकऱ्यांचा जाहीरनामा सादर केला. अत्यंत योग्य विधान आहे की 1936ला जे फैजपूरचं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालेलं होतं, ह्या अधिवेशन सभेने शेतकऱ्यांचा जाहीरनामा सादर केलेला होता. आणि वाचलं जर तुम्ही, तर राष्ट्रीय सभेने या अधिवेशनात किसान सभेचा कार्यक्रम स्वीकारला. अत्यंत योग्य विधान आहे, राष्ट्रीय सभेने याच अधिवेशनात किसान सभेचा कार्यक्रम स्वीकारला होता. म्हणून आपल्या ह्यातलं अचूक म्हणजे बरोबर विधान कोणतं ठरेल, तर सहजानंद सरस्वती अध्यक्ष होते अखिल भारतीय किसान सभेचे, ते बरोबर आहे. 1936ला फैजपूर सभेच्या अधिवेशनात या सभेने शेतकऱ्यांचा जाहीरनामा सादर केला, अत्यंत बरोबर. राष्ट्रीय सभेने या अधिवेशनात किसान सभेचा कार्यक्रम स्वीकारला, अत्यंत बरोबर. फक्त काय होणार, हे चूक होणार, कारण की 1936 साली अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणी केली, तर प्राध्यापक NG रंगा यांनी केलेली होती. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर क, ड हे असणार आहे. 37व्या प्रश्नाकडे येतो. 1921चा मोपल उठाव कुठे झाला, तर 1921चा जो मोपलचा उठाव, आता हा प्रश्न जो आहे, तर हा प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा विचारला गेलेला होता. PSI STIला किंवा राज्यसेवेला हा प्रश्न जोड्या लावांच्या स्वरूपात विचारतात. मोपलचा उठाव कुठे, तर केरळ येथे झालेला होता. वेगवेगळे उठाव आहेत शेतकऱ्यांचे, तर ते उठाव बघून घ्या की कोणत्या ठिकाणी कोणता उठाव झालेला, हे योग्य जोड्या लावायला विचारतात. एकंदरीत ह्याचे शॉर्ट नोट्स तुमच्याकडे असले पाहिजे. जर शॉर्ट नोट्स कसे बनवायचे, काय करायचं, ह्याच्यावरती एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला मी जवळपास एक साधारण 3-4 दिवसामध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल. त्यामुळे 1921चा मोपलचा उठाव कोठे झाला, तर केरळ येथे झाला. 38व्या प्रश्नाकडे येतो. आता हा 38वा प्रश्न, ह्याच्यामध्ये ध्यास करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन टीमकडून थोडीशी चुका झालेली होती. ती काय चुका आहे ते बघून घ्या. ऑल इंडिया ट्रेड काँग्रेस ITAC या संदर्भात योग्य विधान कोणते ठरेल, तर योग्य विधान आपल्याला कोणते ठरेल हे शोधायचं होतं. तर काय लिहिलेलं आहे, पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली, तेव्हा राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली. अत्यंत योग्य विधान आहे. पहिल्या महायुद्धानंतर औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झालेली होती, राष्ट्रव्यापी कामगार संघटना असावी अशी आवश्यकता भासू लागलेली होती. आणि जर विधानाकडे आला, तर वरील कारणामुळे 1921 साली ITACची स्थापना करण्यात आलेली होती. तर हे विधान खूप चुकीचं विधान आहे. ITACची स्थापना ही 1920 साली करण्यात आलेली होती. कधी करण्यात आलेली होती ITACची स्थापना, तर 1920 साली करण्यात आलेली होती. ITACचा तुम्हाला फुल फॉर्म पण विचारतील, म्हणून हे लक्षात आणून घ्या. ITACचा फुल फॉर्म काय, तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. आणि ITACची स्थापना, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ही 1920 साली झाली. मग विधान हे काय आहे, चुकीचं विधान आहे. लाला लजपतराय हे ITACचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता हा लाला लजपतराय हे ITACच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हा प्रश्न विचारला गेलेला आहे. PSIच्या मेन्सला, STIच्या मेन्सला विचारला गेलेला होता. म्हणून हे लक्षात आणून घ्या की लाला लजपतराय हे ITACच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता ऑनलाईन टीमकडून ह्याच्यामध्ये काय करेक्शन झालं, तर इथे ऑप्शनमध्ये अ व क असायला पाहिजे होतं. असायला पाहिजे होतं, ते तिकडे क झालेलं आहे. हा प्रिंटिंग मिस्टेक आहे. तिकडे व क हे योग्य विधान आहे. व क किंवा आणि क असा शब्द वापरतात आयोग, त्यामुळे व क किंवा आणि क हे काय आहे, योग्य विधान आहे. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणामुळे कामगारांची वाढ झाली आणि तेव्हा राष्ट्रव्यापी कामगार संघटना असावी अशी आवश्यकता भासू लागल्यामुळे, ह्याच कारणामुळे 1920 साली ITACची स्थापना झालेली. म्हणून विधान काय होणार, चुकीचं होणार. आणि लाला लजपतराय हे ITACच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, हे पण अत्यंत बरोबर विधान आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, व क हे उत्तर असणार आहे. इथे प्रिंटिंग मिस्टेक झाले, त्यामुळे ते तुम्ही बघून घ्या. 39वा प्रश्न, भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले जाते. आता तुम्ही हा प्रश्न बघितला तर एकंदरीत मागच्या कंबाईंडला हा प्रश्न होता. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखले जाते. हा मागच्या कंबाईंडला हा प्रश्न तुम्हाला दिसला होता. एकंदरीत हे पुस्तकाचं महत्त्व तुम्हाला PSI STI राज्यसेवापासून ते पार पोलीस भरतीपर्यंत किती आहे हे समजून येत आहे.
40व्या प्रश्नाकडे मी येतो. 18 डिसेंबर 1946 रोजी मुंबई येथे मुंबई येथे उद्यानकावर तिरंगा ध्वज फडकवला, तर ती कोणती? 18 डिसेंबर 1946 रोजी मुंबई येथे सैनिकांनी कोणत्या उद्यानकावर तिरंगा ध्वज फडकवला, तर तो तलवार ह्या उद्यानकावर त्यांनी तिरंगा फडकवला. पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न होता, लक्षात आणून घ्या की काय, तर तलवार ह्या युद्धनौकावर त्यांनी तिरंगा फडकवला होता. आता 41व्या प्रश्नाकडे येतो. इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना पुढीलपैकी कोणी स्थापन केली? आता इंडियन इंडिपेंडन्स लीग ह्याच्याबद्दल पण खूप जण कन्फ्यूज होतात की ती सुभाषचंद्र बोस यांनी नाही केली आहे, तर ती कोणी केली आहे? राजबिहारी बोस यांनी याची स्थापना केली आहे. आता ह्याचा इंडियन इंडिपेंडन्स लीगचा असा पण प्रश्न तयार होतो की पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी ह्याची स्थापना झाली आहे? तर जपान येथे राजबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग ह्याची स्थापना 1915 साली केलेली होती. आता 42व्या प्रश्नाकडे येतो. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष पुढीलपैकी कोणी स्थापन केला? आता फॉरवर्ड ब्लॉक हा जो पक्ष आहे तो सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला, परंतु तो करण्यासाठी त्याची पार्श्वभूमी काय होती जर हे तुम्ही समजून घेतलं तर सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष म्हणून 2 वेळा निवडून आले आणि इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले होते. आता 2 वेळा हे सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि इंग्लंड हा दुसऱ्या महायुद्धात कुठेतरी गुंतलेला होता आणि सुभाषचंद्र बोस यांचं पूर्णपणे म्हणजे त्यांचं तत्त्व काय होतं की भारताला स्वातंत्र्य हे पूर्ण तत्त्वावरती भारताला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे. अर्ध स्वातंत्र्य किंवा भारतीय लोकांना प्रांतिक विधिमंडळामध्ये काही जागा देणं असं स्वातंत्र्य नाही, तर पूर्ण भारताचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि भारतामध्ये लोकशाही असली पाहिजे असं त्यांचे तत्त्व होते. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं की इंग्लंड राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष असतात आणि त्यांनी काय म्हटलं, इंग्लंड हा दुसऱ्या महायुद्धात व्यस्त झालेला आहे, तर आपण काय करूया की इंग्लंडच्या काही शत्रू राष्ट्रांची आपण मदत घेऊया आणि इंग्लंडला भारतामधून पूर्णपणे इंग्लंडची सत्ता ही नष्ट करूया. तर काही राष्ट्रीय सभेच्या काही नेत्यांनी त्यांना ह्या गोष्टीसाठी विरोध केला. त्यामुळे त्यांनी काय केलं की अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता आणि हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपले मत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक ह्या पक्षाची स्थापना केलेली होती. 43व्या प्रश्नाकडे येतो. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे PSI STIला, कारण की ह्याचा क्रम विचारतात. कालानुक्रमे लावा म्हणजे काय की ह्या ज्या घटना झालेल्या आहेत ह्या घटना कोणत्या वर्षी झालेल्या होत्या आणि ह्याचा योग्य क्रम कोणता. तर आता ह्यांनी पुढील घटना कालानुक्रमे लावा. पुणे करार, ब दुसरी गोलमेज परिषद, क सायमन कमिशन, ड नेहरू अहवाल. आता जर तुम्ही बघितलं तर सायमन कमिशन हे 1927 साली झालं. सायमन कमिशन 1927, नेहरू अहवाल हा 1928 साली झाला, दुसरी गोलमेज परिषद ही 1931 साली झाली आणि पुणे करार हा 1932 साली झाला. परत एकदा रिपीट करतो. सायमन कमिशन 1927, नेहरू अहवाल 1928, दुसरी गोलमेज परिषद 1931 आणि पुणे करार हा 1932ला झाला. म्हणून ह्याचं काय होणार तर क ड ब अ, कारण सायमन कमिशन 1927, क ड नेहरू अहवाल 1928 म्हणून ते ड दुसऱ्यावरती, ब दुसरी गोलमेज परिषद ही 1931 म्हणून ते तिसऱ्यावरती आणि पुणे करार हा 1932 म्हणून ते चौथ्यावरती. म्हणून क ड ब ह्याचं उत्तर असणार. 44व्या प्रश्नाकडे येतो. मुस्लिम लीग ह्या संघटनेची स्थापना केव्हा झाली? आता मुस्लिम लीग ह्या संघटनेची स्थापना 1906 साली झालेली होती. तर ती कुठे झालेली होती तर ती ढाका येथे झालेली होती. मुस्लिम लीगची स्थापना 1906 कुठे झाली तर ढाका येथे झाली. संस्थापक कोण तर सीमामुल्ला खान, किंवा त्यांना ऑरमध्ये नाव काय आहे तर आगा खान हे त्यांचं नाव आहे. सीमामुल्ला खान किंवा काय आगा खान हे त्यांचं नाव आहे. ह्यांनी मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना केलेली होती. 45व्या प्रश्नाकडे येतो. गांधीजींनी दांडी मार्च म्हणजे सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाची सुरुवात केव्हा केली? आता हा प्रश्न जर आपण बघितला तर ह्याची एकंदरीत पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया की 12 मार्च 1930ला. आता दांडी मार्च म्हणजे काय की मीठ हे अत्यंत जीवनावश्यक वस्तू होतं आणि ह्या मिठावरती सुद्धा इंग्रजी सत्ता
कर लावत होती, त्यामुळे ह्या अत्यावश्यक सत्तेवरती कर नाही लावला पाहिजे आणि हे करमुक्त झाले पाहिजे म्हणून गांधीजींनी दांडी यात्रा चालू केलेली होती. तर ती 12 मार्च 1930 रोजी चालू केलेली होती. तर ती कुठून कुठपर्यंत होती, तर साबरमती आश्रम ते दांडी ह्या ठिकाणापर्यंत होतं. तर आपल्या 78 अनुयायांसोबत त्यांनी ही यात्रा चालू केलेली होती. कुठून? साबरमती आश्रमवरून. आणि साबरमती आश्रम ते दांडी ह्याचा प्रश्न विचारला गेलेला आहे. परत एकदा रिपीट करतो, साबरमती आश्रम ते दांडी हे अंतर किती किलोमीटरचं आहे, तर ते 385 किलोमीटरचं अंतर आहे. हे लक्षात आणून घ्या, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कुठेतरी लिहून काढा. साबरमती आश्रम ते दांडी हे 385 किलोमीटरचे अंतर आहे. आणि हे अंतर केव्हा चालून गेलं, तर 6 एप्रिल रोजी त्यांनी तिकडे दांडी येथे मीठ उचलले व त्यांनी त्यांनी कुठेतरी सविनय कायदेभंगाची सुरुवात केलेली होती. म्हणून सविनय कायदेभंगाची सुरुवात ही केव्हा झाली, तर 12 मार्च 1930 पासून झाली आणि ती दांडी येथे त्यांनी केव्हा पोचले, तर 6 एप्रिल रोजी ते कायदेभंगाची त्यांनी काय केली, सुरुवात केली. म्हणून 12 मार्च हा दांडी यात्रेचं योग्य उत्तर असेल. 46व्या प्रश्नाकडे येतो. मित्रमोळा ह्या क्रांतिकारी गुप्त संघटनेचे रूपांतर पुढीलपैकी कोणत्या संघटनेमध्ये झाले? आता मित्रमेळा ही जी क्रांतिकारी संघटना होती ह्याची स्थापना विदा सावरकर यांनी 1900 साली केलेली होती. मित्रमेळा ह्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना विदा सावरकरांनी कधी केली, तर 1900 साली केलेली होती. आणि पुढे ह्याचं रूपांतरण कशामध्ये झालं, तर अभिनव भारतमध्ये झालं. ते कधी झालं, तर 1904 साली ह्याचं रूपांतरण अभिनव भारतमध्ये झालं. 47व्या प्रश्नाकडे येतो. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोणाला ओळखले जाते, तर ते आचार्य विनोबा भावे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न होता की कोणाला ओळखले जाते, तर आचार्य विनोबा भावे यांना ओळखले जाते. आता वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय झालं की ब्रिटिश हे राष्ट्रीय सभेने वेगवेगळे जे तरतूद करत होते की भारताला असं हवं आहे, हे हवं आहे, ते हवं आहे, त्याच्याकडे कुठेतरी ब्रिटिश त्यांना विरोध करत होते. त्या गोष्टीकडे, त्या तरतुदीकडे ब्रिटिशांचं लक्ष नव्हतं. त्यामुळे गांधीजींनी काय ठरवलं की आपण वैयक्तिक पातळीवरती सर्वांनी आपण सत्याग्रह करायला पाहिजे. म्हणून वैयक्तिक पातळीवरती हा जर सत्याग्रह करायचा होता तर त्यालाच वैयक्तिक सत्याग्रह म्हणतात. आणि ह्या वैयक्तिक सत्याग्रहाला संपूर्ण भारतातून खूप प्रतिसाद भेटला. आणि ह्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांना ओळखले जाते. आता 48व्या प्रश्नाकडे येतो की पुणे करार ह्या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघाऐवजी दलितांना विधिमंडळात किती जागा राखीव द्यावा असे ठरले. आता पुणे करार नेमका काय हे समजून घ्या की गोलमेज परिषदाची सुरुवात झालेली होती. 1930ला गोलमेज परिषदची सुरुवात झाली आणि 1930च्या पहिल्या गोलमेज परिषदवरती राष्ट्रीय सभेने कुठेतरी त्याच्यावरती म्हणजे निषेध केलेला होता. राष्ट्रीय सभेचे सदस्य त्या ठिकाणी हजर नव्हते. परंतु ह्या तिन्ही गोलमेज परिषदला हजर असणारे ते म्हणजे कोण, तर डॉक्टर बाबासाहेब हे तिन्ही गोलमेज परिषदला हजर होते. तर ह्या गोलमेज परिषदामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी काय म्हटलं की दलितांना एक वेगळा मतदारसंघ दिला पाहिजे अशी तरतूद त्यांनी केलेली होती. त्यामुळे गांधीजींनी कुठेतरी दलितांना वेगळा मतदारसंघ न्याय द्यावा ह्यासाठी पुण्या येथे उपोषण सुरू केलं त्यांनी. आणि त्या उपोषणाला कुठेतरी थांबवण्यासाठी डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी ह्यांच्यामध्ये जो करार झाला त्याला पुणे करार म्हणतात. मग ह्या करारामध्ये स्वतंत्र मतदारसंघाऐवजी दलितांना विधिमंडळात जागा राखीव देण्याचा तरतूद पारित झाली. तर किती जागांची तरतूद केली राखीव, तर 148 जागांची तरतूद केली होती. 49व्या प्रश्नाकडे येतो. धारासन सत्याग्रहाचे नेतृत्व गांधीजींच्या अटकेनंतर कोणी केले होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. धारासन सत्याग्रहाचे हे जे नेतृत्व होते ते गांधीजींच्या अटकेनंतर सरोजिनी नायडू यांनी केले होते. हे जर तुम्हाला थोडंसं फास्ट होत असेल तर तुम्ही त्या मागच्या प्रश्नांकडे जाऊन थोडंसं रिवाइंड करा, कारण की प्रत्येक प्रश्नाबद्दल आपल्याला ह्याची योग्य माहिती दिली पाहिजे. म्हणून ते थोडंसं फास्ट होत असेल तर ते मागच्या प्रश्नाकडे जाऊन पुन्हा ऐकून घ्या आणि प्रत्येक मुद्दे हे लिहून घ्या वहीवरती व्यवस्थितरित्या. तुम्हाला ह्या नोट्सचा खूप अत्यंत महत्त्वाचा फायदा होऊन जाईल.
50व्या प्रश्नाकडे येतो, पुढीलपैकी सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते. आता हा प्रश्न खूप वेळा तुम्हाला पोलीस भरतीला कंबाईनच्या एक्झामला खूप वेळा विचारला गेलेला होता. तर सरहद गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. त्यांनी वायव्य सरहदेकडे अत्यंत महत्त्वाचं असं काम केलेलं होतं. आता जी वायव्य सरहद सध्या पाकिस्तानामध्ये आहे त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं होतं आणि खान अब्दुल गफार खान यांनाच वायव्य सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. 51व्या प्रश्नाकडे येतो, नेहरू अहवाल पुढीलपैकी कोणता प्रस्ताव होता. नेहरू अहवालात पुढीलपैकी कोणता प्रस्ताव होता. आता एकंदरीत तुम्ही जर नेहरू अहवाल जर तुम्ही बघितलं तर ह्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी भारतातील नेते ह्याची पार्श्वभूमी समजून घ्या. भारतातील नेते हे एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारत मंत्री बर्कन हेड यांनी केलेली होती. कोणी केलेली होती तर भारत मंत्री बर्कन हेड यांनी काय केली की भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका त्यांनी केलेली होती. मग ह्यांनाच कुठेतरी विरोध करण्यासाठी पंडित मोतीलाल नेहरू यांनी ह्या समितीने एक नेहरू अहवाल म्हणून सादर केला. तर त्याच्यामध्ये वसाहतीचे स्वराज्याची स्थापन करावे वसाहतीचे स्वराज्याची स्थापना करावे असा प्रस्ताव होता. म्हणजे कुठेतरी भारताला स्वातंत्र्य मिळावा असा प्रस्ताव त्याच्यामध्ये होता. परंतु ब्रिटिश ह्याच्याकडे ह्या तरतुदीकडे दुर्लक्ष करत होते आणि ह्याच नेहरू अहवालाला धरून 1929ला जे लाहोर येथे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांनी त्या अधिवेशनात काय जाहीर केलं ते 1929 अखेरपर्यंत सरकारने हा अहवाल स्वीकारला नाही तर असहकारचा लढा सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला होता तिकडून. त्यामुळे 1929च्या अधिवेशनात म्हणजे लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी केलेली होती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. 52व्या प्रश्नाकडे येतो ते 1919च्या मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या व त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या समितीची स्थापना केलेली होती. ते 1919च्या मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक आहेत याची त्रुटी दूर करण्यासाठी समिती स्थापन केलेली होती. त्याला म्हणतात सायमन कमिशन. आता हे सायमन कमिशन केव्हा स्थापन केलं तर 1927. आता मी मागच्या प्रश्नामध्ये पण त्याचं विश्लेषण केलं की सायमन कमिशन हे 1927मध्ये स्थापन केलेलं होतं. परंतु या सायमन कमिशनला कुठेतरी भारतीय लोकांनी विरोध केला. का विरोध केला तर ही लाईन खूप महत्त्वाची आहे. ह्या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हते म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला आणि हा बहिष्कार टाकल्यानंतर त्यांनी प्रत्येक भारतामध्ये एक नारा त्यांनी दिला होता. तो म्हणजे काय की सायमन गो बॅक हा नारा त्यांनी संपूर्ण भारतामध्ये दिलेला होता आणि ह्या ठिकाणी एक चळवळ राबवली गेलेली होती. ह्या चळवळीतच लाठी हल्ल्यात लाला लजपतराय जखमी झालेले होते आणि लाला लजपतराय जखमी झाल्यामुळे त्यांचा काही दिवसानंतर सायमन कमिशनच्या विरोधात सायमन गो बॅक ह्या चळवळीच्या विरोधात लाला लजपतरायांना लाठी हल्ल्यात काही दिवसांनीच त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणून हे लक्षात घ्या की सायमन गो बॅक ह्या चळवळीनंतर कोणत्या नेत्याचा मृत्यू झालेला होता तर लाला लजपतराय यांचा मृत्यू झालेला होता. 53व्या प्रश्नाकडे येतो स्वराज्य पक्षाची जडणघडण या संदर्भात योग्य विधाने कोणती. आता आपल्याला इकडे योग्य विधान ओळखायचं आहे. तर स्वराज्य पक्षाची स्थापन करण्याची कल्पना मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास यांच्या मनात आली. अत्यंत बरोबर आहे की स्वराज्य पक्षाची स्थापन करण्याची कल्पना मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांच्या मनात आलेली होती. आता ही का आली त्याच्या पाठची एक पार्श्वभूमी आहे. ते म्हणजे काय की त्यांनी काय म्हटलं की आपण ब्रिटिश सरकारला बाहेर राहून विरोध करण्यापेक्षा बाहेरून विरोध जर आपण ब्रिटिश सरकारला करत आहोत तर त्या आपल्या गोष्टीकडे लक्ष नाही देणार. मग आपण काय केलं पाहिजे की ब्रिटिशांना आपल्याला कायदेमंडळात जागा दिली पाहिजे. म्हणजे प्रांतिक विधिमंडळात ब्रिटिशांनी आपल्याला जागा दिली पाहिजे प्रांतिक विधिमंडळात किंवा केंद्रीय विधिमंडळात आणि ते आपण त्या एखाद्या पक्षामार्फत आपण त्या ठिकाणी निवडून गेलो पाहिजे आणि निवडून गेल्यानंतर म्हणजे सध्या आपण आमदार खासदार कसे निवडून देतो तसेच तिकडे आपण सदस्य म्हणून जर निवडून गेले त्यावेळेची सिच्युएशन होती की जर ते सदस्य म्हणून निवडून गेले तर ते ब्रिटिश तरतुदीमध्ये विरोध करू शकतात किंवा भारतीयांच्या काही तरतुदी आहेत त्या ब्रिटिश संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना अत्यंत महत्त्व पडेल. म्हणून
स्वराज्य पक्षाची त्यांनी काय केलेली होती, स्थापना केलेली होती. म्हणून मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांच्या मनात काय आलं की स्वराज्य पक्षाची आपण काय करूया, स्थापना करूया. स्वराज्य पक्ष या राष्ट्रीय पक्षाची राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत 1923 स्थापना करण्यात आली. आता ब हे विधान अत्यंत चुकीचं आहे. स्वराज्य पक्षाची स्थापना राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत केली, परंतु 1923 नाही केली आहे, ते 1922 केली आहे. पोलीस भरतीला डायरेक्ट प्रश्न हा विचारला गेलेला होता की स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आली, तर स्वराज्य पक्षाची स्थापना 1922 करण्यात आलेली होती. म्हणून ब हे विधान काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. क म्हणजे काय, 1923च्या निवडणुकीत मध्यवर्ती प्रांतिक कायदेमंडळावर व स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. अत्यंत योग्य विधान आहे. जसं मी तुम्हाला वरती एक्सप्लेन केलंच की आपण त्यांच्या मनात आलं की आपण बाहेर राहून इंग्रजी सत्तेला विरोध नाही करू शकत, आपण निवडणुका लढवून मध्यवर्ती किंवा प्रांतिक विधिमंडळामध्ये सदस्य म्हणून जाऊनच आपण ब्रिटिशांना विरोध करू शकतो. म्हणून 1922 साली ह्या पक्षाची स्थापना केली आणि 1923च्या निवडणुकीत त्यांनी सहभाग करून त्यांनी प्रांतिक कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून गेलेले होते. अत्यंत बरोबर योग्य विधान आहे क. ड विधान वाचतो मी. स्वराज्य पक्षाची जबाबदारी राज्य पद्धती, गोलमेज परिषद बोलवणे, राजकीय कैद्यांना मुक्त करणे हे ठराव विधिमंडळात संमत करून घेतले. अत्यंत योग्य विधान आहे. स्वराज्य पक्षांनी निवडून गेल्यानंतर जबाबदार राज्यपद्धती, गोलमेज परिषद बोलवणे व राजकीय कैद्यांना मुक्त करणे हे ठराव विधिमंडळात संमत केलेले होते. असे अनेक ठराव विधिमंडळात संमत केलेले होते, परंतु महत्त्वाचे म्हणजे काय, जबाबदार राज्यपद्धती, गोलमेज परिषद बोलवणे, राजकीय कैद्यांना मुक्त करणे हे ठराव विधिमंडळात संमत केलेले होते. म्हणून ड सुद्धा काय योग्य विधान आहे. आता इकडे आपलं काय योग्य विधान आहे ओळखायचे, म्हणजे अयोग्य विधान आहे, त्यानंतर क योग्य विधान आहे आणि ड काय आहे, योग्य विधान आहे. ब हे योग्य विधान नाही ठरणार, कारण स्वराज्य पक्षाची स्थापना ही 1922 साली झालेली होती. 54व्या प्रश्नाकडे येतो. स्वराज्य पार्टीचा मुख्य कार्यक्रम कोणता होता. आता मी वरती जसं आपण एक्सप्लेन केलं की स्वराज्य पार्टीची स्थापना चित्तरंजन दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी करण्याचा विचार केलेला होता. जसं आपण इथे वरती डिस्कस केलं की मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांच्या मनात आलं की स्वराज्य पक्षाची स्थापना करू, कारण की बाहेरून इंग्रजी सत्तेला आपण विरोध नाही करू शकत, तर प्रांतिक विधिमंडळात निवडून जाऊनच आपण इंग्रजी सत्तेला काय करू, विरोध करू, किंवा भारताच्या असणाऱ्या गरजा ह्या इंग्रजी सत्तेपर्यंत त्या भारताच्या गरजा ह्या तरतुदी स्वरूपात ब्रिटिश संसदेत पोचवू. म्हणून काय की स्वराज्य पार्टीचा मुख्य कार्यक्रम कोणता होता, तर परिषदेतील प्रवेश हा त्यांचा काय होता, मुख्य हेतू होता. त्याच्यानंतर 55व्या प्रश्नाकडे येतो मी. तर चौराचौरी घटनेमुळे खालीलपैकी कोणत्या चळवळ अचानकपणे संपली. आता हे लक्षात घ्या, चौराचौरी घटनेमुळे खालीलपैकी कोणती चळवळ संपली होती, तर असहकार चळवळ संपली होती. आता असहकार चळवळीचे जर तुम्ही पार्श्वभूमी जर बघितली, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात घ्या आणि कुठेतरी लिहून काढा. तर असहकार चळवळीची जर तुम्ही पार्श्वभूमी बघितली तर 1920 सालच्या नागपूरच्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकार चळवळीच्या ठरावाला मंजुरी दिली. 1920 सालच्या नागपूरच्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकारच्या ठरावाला मंजुरी दिली होती. आता असहकार चळवळ झालेली होती, त्याला नागपूरच्या अधिवेशनात असहकारला मंजुरी दिली राष्ट्रीय सभेने, परंतु असहकार चळवळ म्हणजे काय की प्रत्येकाने सरकाराच्या विरोधामध्ये निषेध केलेला होता. म्हणजे विद्यार्थी जे सरकारी शाळेमध्ये होते त्यांनीसुद्धा त्याला विरोध केला, सरकारी वस्तुमालावरती सगळ्यांनी बहिष्कार टाकला. अशा प्रकारे देशामध्ये सरकारच्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती भारतीय नागरिकांनी काय केलेलं होता, विरोध केलेला होता. ह्यालाच कुठेतरी असहकार चळवळ म्हणतात. आणि ह्या असहकार चळवळीमध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौराचौरी येथे शांतपूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. आता काय केलं, असहकार चळवळ ही संपूर्ण भारतामध्ये त्याची लाट पसरलेली होती, परंतु काय तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौराचौरी येथे शांतपूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला आणि जमावाने पोलीस चौकीला आग लावलेली होती.
गोळीबार केला त्याच्या विरोधामध्ये जमावांनी काय केलं तर पोलीस चौकीला काय केली, आग लावली. त्याच्यामध्ये एक पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. त्यामुळे ह्या घटनेमुळे 1922 साली असहकार चळवळ संपुष्टात आली. असहकार चळवळ कधी संपुष्टात आली तर 1922 साली आली. आणि असहकार चळवळ सुरू केव्हा झाली तर 1920 साली नागपूरच्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकार चळवळीच्या ठरावाला काय दिली, मंजुरी दिली होती. आणि असहकार चळवळी भारतामध्ये अनेक ठिकाणी सरकारला विरोध करत होते, परंतु उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौराचौरी येथे शांतपूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी काय केलेलं होतं, गोळीबार केलेला होता. आणि मग गोळीबार केल्यामुळे तिकडची जी जमाव होता त्यांनी काय केलं की पोलीस चौकीला आग लावली. त्याच्यामध्ये एक अधिकाऱ्यासह 22 पोलीस काय झालेले होते, ठार झालेले होते. ह्या घटनेमुळे काय केलं, 1922 साली असहकार चळवळ संपुष्टात आली. आता मित्रांनो, हे आपण इथपर्यंतचं एक्सप्लेनेशन आपण 55पर्यंतचं बघितलेलं होतं. एकंदरीत आपल्याला अजून 80पर्यंतचे प्रश्न म्हणजे एकंदरीत अजून आपले 25 प्रश्न हे भाग 3मध्ये आपण कव्हर करू. कारण की एकंदरीत हा व्हिडिओ मोठा झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी समजून नाही येणार, प्रत्येक प्रश्नाचं महत्त्व समजून नाही येणार. आणि मला ह्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं महत्त्व आणि प्रत्येक महत्त्वाच्या कन्सेप्ट ह्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवण्याच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेला तुम्हाला हा प्रत्येक उत्तराचा आन्सर, हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे व्यवस्थितरित्या येईल. म्हणून हे एक प्रश्न व्यवस्थित कन्सेप्टरित्या समजवण्यात येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असंच ध्यास करिअर अकॅडमीला जॉईंट राहा. ह्या ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्समध्ये निश्चितच तुम्हाला प्रत्येक स्टेट बोर्ड हे तुम्हाला परिपूर्ण होऊन जाल आणि हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जेणेकरून तुमचे कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला अवघड असं काही वाटणार नाही. असंच ध्यास करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्सला जॉईंट राहा. आणि ध्यास MPSC UPSCच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर भविष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ तुम्हाला इथे पाहण्यास भेटतील आणि तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या स्टेट बोर्डच्या वरतीच प्रश्नपत्रिका विश्लेषण स्वरूपातच आपलं पुस्तक देखील येणार आहे. म्हणजे मी प्राध्यापक आशिष भालेराव, आता माझं स्टेट बोर्डवरती ह्या विश्लेषण स्वरूपाचं पुस्तक देखील येत आहे. ते सुद्धा पुस्तक आल्यानंतर तुम्ही ते पुस्तक बाय करा, विकत घ्या. तुम्हाला निश्चितच ह्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तसंच रिझनिंगचं सुद्धा पुस्तक येत आहे, ते रिझनिंगचं सुद्धा पुस्तक घ्या. आणि काही तुम्हाला प्रश्न असेल किंवा ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्स जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क साधा आणि ध्यास करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्समध्ये सहभागी व्हा.